नमस्कार, मी वसंत सुपडू पाटील, राहणार खडकदेवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। या ठिकाणी टरबूज पिकाची लागवड 1.25 एकर क्षेत्रावर केलेली आहे। तर टरबूज पीक हे 75 ते 80 दिवसाचं असून त्याला खूप कमी कालावधीमध्ये फळं लागतात। पण त्या फळासाठी परागीभवन खूप महत्त्वाचा रोल आहे मधमाशीचा। तर कुठेतरी मधमाशी कमी प्रमाणात दिसत होती, तर मी काय करावं या अनुषंगानं एका दिवशी मी रसवंतीवर बसलो आणि त्या रसवंतीच्या त्या ऊसाच्या चोथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात मधमाखी जमा झालेली बघितली। तर मी रसवंतीवाल्याला विचारलं की दादा ही चोथा घेऊन जाऊ का ऊसाचा? त्यांनीसुद्धा होकार दिला आणि ते मी एक 2 पोते भरून आणले आणि ठिकठिकाणी 4-5 ठिकाणी या टरबूज पिकामध्ये ठेवले। त्यानंतर मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे मला त्या रिझल्ट मिळाला, कारण की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस त्या गोड वासामुळे मधमाखी खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झाली, चांगलं परागीभवन झालं। कारण की या रासायनिक औषधामुळे या मधमाशी येत नाही, म्हणून परागीभवनाला खूप मोठा अडथळा निर्माण होतो। यासाठी खूप एक चांगला उपाय, घरगुती उपाय आहे। तर मी आजमावून बघितला आणि तमाम शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे, तुम्हीसुद्धा हा ऊसाचा चोथा आपल्या शेतामध्ये टाका आणि मोठ्या प्रमाणामध्ये परागीभवनाला खूप मोठी मदत होते। त्या चोथ्यावर मी गुळाचं पाणी 1-2 दिवसाआड गुळाचं पाणी जर मारलं तर त्याचा चांगला वास, गोडवा निर्माण होतो आणि त्या गोडव्याच्या वासामुळे ती मधमाशी आकर्षित होते आणि शेतामध्ये पण चांगल्या प्रकारे टरबूज पिकामध्ये परागीभवन करते।